50शी नंतर शरीरात अनेक बदल होतात. मसल मास कमी होतं, हाडं हळूहळू वीक होतात, मेटाबॉलिझम कमी होतं, डायजेशन आणि रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते. या व्हिडिओमध्ये डाएटमध्ये कोणत्या गोष्टी खाल्ल्याने आपण हे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, चला पाहूया. मसल मास. पबमेडमध्ये छापलेल्या संशोधनानुसार 50शी नंतर दरवर्षी मसल मास 1 ते 2% कमी होतं. तर 50 ते 60 या वर्षांमध्ये स्नायूंची शक्ती दरवर्षी 1.5% या रेटनी कमी होते. वैद्यकीय भाषेत याला सार्कोपेनिया म्हणतात. सोप्या भाषेत वयानुसार स्नायूंची शक्ती कमी होणं, अजिबात फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आणि अनहेल्दी डाएट प्रामुख्याने यासाठी कारणीभूत आहेत. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार हेल्दी डाएट, रोजच्या आहारात 20 ते 30 ग्रॅम प्रोटीन, नियमित व्यायाम केल्यास यावर कंट्रोल करता येतो. प्रोटीनचे चांगले सोर्स म्हणजे पनीर, अंडी, डाळी, दही, चिकन, मीठ किंवा मासे. डाएटसोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी वजनाचे वेट्स एक्सरसाइज मसल स्ट्रेंथ मेंटेन करण्यासाठी चांगले आहेत. वॉक आणि योगा पण करू शकतो, ज्यामुळे पायांचे मसल ॲक्टिव्ह राहतील. बोन डेन्सिटी. 50+ झाल्यानंतर शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं अब्झॉर्प्शन हळूहळू कमी होतं. हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार बोन फॉर्मेशनपेक्षा बोन ब्रेकडाऊन जास्त होतं, ज्यामुळे बोन लॉस वाढतो. हाडं वीक झाल्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. त्यामुळे आहारात कॅल्शियम रिच फूड जरूर घ्या. हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार 50+ महिला आणि 70+ पुरुषांनी रोज 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम घेतलं पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन इंडियाच्या माहितीनुसार नाचणी, दूध, दही, अंडी, सोयाबीन, कढीपत्ता, बदाम, बाजरी, राजमा हे कॅल्शियम रिच फूड सोर्स आहेत. आणि हो, व्हिटॅमिन डीसाठी उन्हात 15 ते 20 मिनिटं जरूर फिरायला विसरू नका. स्लो मेटाबॉलिझम. वाढत्या वयानुसार मेटाबॉलिझम कमी होतं, खास करून 50+ नंतर. त्यामुळे थकल्यासारखं वाटतं आणि स्टॅमिना कमी होतो. वॉकिंग, रनिंग, सायकलिंग यासारखे कार्डिओ एक्सरसाइज करून तुम्ही मेटाबॉलिझम बूस्ट करू शकता. WebMDच्या माहितीनुसार मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवा. होलग्रेन, फळं, भाज्या आणि फायबरचा डाएटमध्ये समावेश करा. मैदा आणि साखर अवॉइड करायला पाहिजे. ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी खूप चांगली. त्याचसोबत एकाच वेळी खूप जास्त खाण्यापेक्षा छोटे छोटे मील्स घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टीम. वाढत्या वयानुसार पचनक्रिया स्लो होते. UCLA हेल्थच्या माहितीनुसार यामुळे ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. WebMDच्या माहितीनुसार भरपूर पाणी प्या. आहारात फायबरयुक्त पदार्थ, वेट मॅनेजमेंट यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. प्रोबायोटिकचं सेवन, उदाहरणार्थ दही देखील पोटासाठी चांगलं आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन C, हार्ट हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी ओमेगा 3चा आहारात वापर करा.